Hello friends, you are welcome in Scholar Education. Today we are going to learn 125 important English words for scholarship exam. विद्यार्थी मित्रांनो, 5वी शिष्यवृत्ती परीक्षा इंग्रजी विषयाची तयारी करत असताना आपल्याला प्रश्न इंग्रजीत विचारले जातात. जर आपल्याला या प्रश्नांचा अर्थ नीट समजला तर आपण योग्य उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकतो. यासाठी आपल्याला विविध घटकांवर आधारित जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये येणारे विविध इंग्रजी शब्द व त्यांचा अर्थ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल. आपण या YouTube चॅनेलवर नवीन असाल तर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच चॅनेल सबस्क्राइब करा. लेट्स स्टार्ट. CHOOSE चूज. चूज म्हणजे निवडा. ALPHABET अल्फाबेट. अल्फाबेट म्हणजे अक्षरमाला. LETTERS लेटर्स. लेटर्स म्हणजे अक्षरे. CAPITAL LETTERS कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठ्या लिपीतील अक्षरे. स्मॉल लेटर्स. स्मॉल लेटर्स म्हणजे लहान लिपीतील अक्षरे. व्हॉवेल्स. व्हॉवेल्स म्हणजे स्वर. कॉन्सोनंट्स. कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजने. हिडन. हिडन या शब्दाचा अर्थ आहे लपलेली. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायी. मिसिंग. मिसिंग या शब्दाचा अर्थ आहे गाळलेली. बिगिन्स. बिगिन्स म्हणजे सुरुवात. पॅसेज. पॅसेज म्हणजे उतारा. केअरफुली. केअरफुली या शब्दाचा अर्थ आहे काळजीपूर्वक. पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्हे. सिम्बॉल. सिम्बॉल म्हणजे चिन्ह. ऑप्शन. ऑप्शन म्हणजे पर्याय. स्पीच. स्पीच म्हणजे बोलणे. साऊंड. साऊंड म्हणजे आवाज. गिवन. गिवन या शब्दाचा अर्थ आहे दिलेले किंवा देणे. बिलो. बिलो म्हणजे खाली. अरेंज. अरेंज म्हणजे व्यवस्था. रजिस्टर. रजिस्टर म्हणजे नोंदणी करा. ऑड. ऑड या शब्दाचा अर्थ आहे वेगळा. सॉल्व. सॉल्व म्हणजे सोडवा. रिडल. रिडल म्हणजे कोडे. सेंटेन्सेस म्हणजे वाक्ये. परमिशन. परमिशन म्हणजे परवानगी. आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे उपपदे. कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण. पझल. पझल म्हणजे कोडे. अल्फाबेटिकली. अल्फाबेटिकली म्हणजे वर्णानुक्रमे. पेअर. पेअर म्हणजे जोडी. डायग्रॅम. डायग्रॅम म्हणजे आकृती. पोझिशन. पोझिशन म्हणजे जागा. अंडरलाइन्ड. अंडरलाइन्ड म्हणजे अधोरेखित. कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे तुलना. मिसमॅच्ड म्हणजे न जुळणारे. रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजे विनंती. आयडेंटिफाय. आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे. कोरिलेटिंग. कोरिलेटिंग म्हणजे सहसंबंधित. ॲक्शन वर्ड्स. ॲक्शन वर्ड्स म्हणजे कृतीदर्शक शब्द. डिस्क्रायबिंग. डिस्क्रायबिंग म्हणजे वर्णन. थिंग. थिंग म्हणजे वस्तू. फॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजे रचना किंवा निर्मिती. ईच. ईच म्हणजे प्रत्येक.
असोसिएटिंग, असोसिएटिंग म्हणजे जोडणे. व्होकॅब्युलरी, व्होकॅब्युलरी या शब्दाचा अर्थ आहे शब्दसंग्रह. फॅमिलियर वर्ड, फॅमिलियर वर्ड म्हणजे परिचयाचे शब्द, ओळखीचे शब्द. क्लूज, क्लूज म्हणजे संकेत. टुगेदर, टुगेदर म्हणजे एकत्र. रॉंग, रॉंग म्हणजे चुकीचा किंवा चुकीचे. कंटेन्स, कंटेन्स म्हणजे समावेश असणे. रिलेटेड, रिलेटेड म्हणजे संबंधित. वेब, वेब म्हणजे जाळे. डिरेक्टेड, डिरेक्टेड म्हणजे सूचना. रिअरेंज, रिअरेंज म्हणजे पुन्हा नीट मांडणी करा. अनक्रम्बल, अनक्रम्बल म्हणजे योग्य शब्दरचना करा. वर्ब, वर्ब म्हणजे क्रियापद. फाइंडिंग, फाइंडिंग म्हणजे शोधणे. इंडिकेट्स, इंडिकेट्स म्हणजे दर्शविते. फॉर्म्ड म्हणजे तयार होते. पार्ट, पार्ट म्हणजे भाग. बॉडी, बॉडी म्हणजे शरीर. ब्लँक, ब्लँक म्हणजे रिक्त. फिल, फिल म्हणजे भरा. पीक, पीक म्हणजे निवडा. एम्प्टी, एम्प्टी म्हणजे रिकामा. अपोजिट वर्ड्स, अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. डू, डू म्हणजे करणे. स्ट्रेट, स्ट्रेट म्हणजे सुव्यवस्थित. प्रॉपर, प्रॉपर म्हणजे योग्य. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूपे. ॲपॉस्ट्रॉफी, ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे चा ची चे प्रत्यय. एक्सपांडेड फॉर्म, एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप. डिक्शनरी, डिक्शनरी म्हणजे शब्दकोश. अकॉर्डिंग, अकॉर्डिंग म्हणजे च्यानुसार किंवा च्या मते. रिप्रेझेंटिंग, रिप्रेझेंटिंग म्हणजे पुन्हा मांडणी करणे. ॲबिलिटी, ॲबिलिटी म्हणजे क्षमता. इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे. एंटायर, एंटायर म्हणजे संपूर्ण. फिमेल्स, फिमेल्स म्हणजे स्त्रिया. यंग वन्स, यंग वन्स म्हणजे पिल्ले. लिव्हिंग प्लेसेस, लिव्हिंग प्लेसेस म्हणजे राहण्याची ठिकाणी. बिगर, बिगर म्हणजे मोठा. फ्रॉम, फ्रॉम म्हणजे च्याकडून किंवा च्यापासून. इफ, इफ म्हणजे जर. कॅन, कॅन म्हणजे शकणे. होमोफोन्स, होमोफोन्स म्हणजे सारख्या उच्चाराचे पण वेगळ्या अर्थाचे शब्द. शेप्स, शेप्स म्हणजे आकार. ऑब्जेक्ट्स, ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू. रिकग्नाइज, रिकग्नाइज म्हणजे ओळखणे. ऑड टर्म, ऑड टर्म म्हणजे वेगळे शब्द. वीक, वीक म्हणजे आठवडा. स्पेलिंग, स्पेलिंग म्हणजे शब्दाचे वर्ण. डिरेक्शन, डिरेक्शन म्हणजे दिशा. पिरियड, पिरियड म्हणजे वेळ कालावधी. क्वार्टर, क्वार्टर म्हणजे 15 मिनिटांचा कालावधी. हाफ, हाफ म्हणजे अर्धा. क्लॉक, क्लॉक म्हणजे घड्याळ. कार्डिनल, कार्डिनल म्हणजे संख्यावाचक. टर्म, टर्म म्हणजे शब्द संज्ञा. ऑर्डिनल, ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक. नंबर्स, नंबर्स म्हणजे संख्या किंवा वचन.
मोटोज, मोटोज म्हणजे ब्रीद वाक्ये. ग्रीटिंग्ज, ग्रीटिंग्ज म्हणजे शुभेच्छा. सीकिंग परमिशन्स, सीकिंग परमिशन म्हणजे परवानगी मागणे. मेकिंग रिक्वेस्ट्स, मेकिंग रिक्वेस्ट्स म्हणजे परवानगी. इन्स्ट्रक्शन्स, इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना. एक्सप्रेशन्स, एक्सप्रेशन्स म्हणजे चेहऱ्यावरील भाव. प्रिपोजिशन, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ॲडव्हर्ब, ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. टेन्स, टेन्स म्हणजे काळ. सिंग्युलर, सिंग्युलर म्हणजे एकवचन. प्लुरल, प्लुरल म्हणजे अनेकवचन. डिसाइड, डिसाइड म्हणजे ठरविणे. प्रोज, प्रोज म्हणजे गद्य उतारा. मेन्शन, मेन्शन म्हणजे नमूद, उल्लेख करणे. थँक यू.